नंतर मी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांना की त्यांनी या सभेला संबोधित करावं. मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून आणि हाकेच्या अंतरावर असणाऱ्या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांच्या चैत्यभूमीच्या स्मारकाचं स्मरण करून आणि तिथून पुढं श्री सिद्धिविनायकाला नमन करून मी आपल्या सर्वांचे या शिवशक्ती सभेचं स्वागत करतो. आणि या निमित्ताने उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजजी ठाकरे, आमचे ज्येष्ठ मित्र संजय राऊत साहेब, आणि मगाशी उद्धवजी आपण थोडे उशीर आला, पण एक अतिशय उत्तम भाषण मी आजपर्यंत कधी ऐकलं नव्हतं. एवढं सुंदर भाषण आदित्यजींचं मी आज ऐकलं. या मुंबईची नस काय आहे, मुंबईला काय हवं आहे आणि मुंबईला काय आपण देणार आहे, हे ज्या नेत्याला ओळ आणि ओळ, कोपरा आणि कोपरा माहीत आहे असे आदित्य ठाकरे मी मगाशी बघितले. उद्धवजी, महाराष्ट्राची जबाबदारी तुमच्यावर आहे, पण आता मुंबईची जबाबदारी आदित्यंच्यावर सोडून आपण मोकळे व्हायला हरकत नाही. एवढी आदित्य ठाकरेंच्या मध्ये या मुंबईचा प्रश्न सोडवण्याची जिद्द आज निर्माण झालेली आहे. मुंबईत स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शब्द दिला आणि त्या शब्दामुळं ही मुंबई मराठी माणसांची आहे, मराठी वासियांची आहे, ही भावना पूर्ण देशभर पसरली. त्याचं एकमेव कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. ते होते म्हणून या मुंबईमध्ये मराठी माणूस स्वाभिमानानं ठामपणानं उभा राहिला. हे आजही महाराष्ट्रात कुणीही विसरता कामा नये. खरं म्हणजे मागचं पोस्टर बघून मला मनापासून आनंद होतोय. त्या दोघांनी बघितलं की नाही मला माहीत नाही, पण हे मागचं पोस्टर बघून मला आनंद होतोय की भावकी एक झाली. मी कालपासून मुंबईतल्या अनेक प्रभागामध्ये फिरलो. लोकांना प्रचंड आनंद आणि उत्साह आहे की उद्धवजी आणि राजजी एकत्रित आले. याचा मुंबईकरांना एवढा आनंद यापूर्वी कधी झालेला नसेल. एवढा मोठा आनंद, प्रचंड आनंद या दोघांना एकत्रित बघण्यास आज मुंबईकरांना झालेलं आहे. आज इथं सगळं शिवतीर्थ भरलेलं आहे, पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला माणूस टेलिव्हिजनवर बघतोय की हे दोन भाऊ एकत्रित आले, त्याचा मुंबईत आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार. आणि म्हणून तुम्ही दोघं आलात, एकत्रित आलात, याचं पहिल्यांदा शरद पवार साहेबांच्या वतीनं मी आपल्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आज खरं म्हणजे पवार साहेबच येणार होते, पण त्यांना जमलं नाही. त्यांनी मला यायला सांगितलं. खरं म्हणजे इथं बोलत असताना नेहमी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं भाषण आम्ही टेलिव्हिजनवर बघायचो. तेच मैदान आहे, ती शिवसेना आहे, मात्र शत्रू वेगळा आहे. काही गद्दार आहेत, तर काही दिल्लीतील
सत्तेचे गुलाम आहेत. आणि मला खात्री आहे की मुंबईकर या सगळ्यांना खड्यासारखं बाजूला ठेवल्याशिवाय राहणार नाहीत. खरं म्हणजे फार वर्षापूर्वी 19 जून 1966ला याच शिवतीर्थावर शिवसेनेची स्थापना झाली. त्यावेळी इथल्या एका कट्ट्यावर माझे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी त्यांची पहिली सभा कट्ट्यावर बसून भाषण त्यांचं ऐकलेलं होतं. दोघांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे कायमचे राहिले. वेगवेगळ्या पक्षात जरी असले तरी मुंबईकरांच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नेतृत्व आवश्यक आहे, ही भावना महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी कायम बाळगली. हे या ठिकाणी मुद्दामून नम्रपणाने मी नमूद करेन. आणि म्हणून हे मैदान नुसतं मैदान नाही आहे, हे मैदान स्वाभिमानाचं मैदान आहे, आपल्या अभिमानाचं मैदान आहे आणि भावनेची नाळ जोडणारं हे मैदान आहे. आणि म्हणून याच मैदानावर ज्यावेळी शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना केली त्यावेळी त्यांनी देखील सुरुवात पक्षाच्या स्थापनेची याच मैदानावरून केलेली होती. बोलण्यासारखे अनेक विषय आहेत, पण या दोघांचं भाषण आपण ऐकायला आलेलं आणि त्यामुळं बाळा नांदगावकर सारखे जास्तच मान हलवायला लागलेत म्हटल्यावर मला इशारा मिळालेला आहे. परंतु एक मित्रांनो विसरू नका की 300-350 वर्षापूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे, हे विसरू नका. अशा अनेक गोष्टी आहेत. काल परवा अण्णा मला येऊन गेले, काय बोलले? त्यांची भूमिका अशी आहे की मुंबई ही महाराष्ट्राची नाही आहे, म्हणजे मुंबईला तोडण्याचा उद्योग पुन्हा सुरू झालेला दिसतोय. आणि म्हणून यावेळची निवडणूक तुम्हा आम्हा सर्वांसाठी फार महत्त्वाची आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आज पुन्हा जर मुंबई तोडण्याचा प्रयत्न बाहेरच्या एवढे वेगवेगळ्या राज्यातली लोक संजय राऊत साहेब महाराष्ट्रात मुंबईत यायला लागली आहेत. प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री इथं आलेला असेल कदाचित, सगळ्यांना बोलवण्याचं काम चाललेलं आहे. पण उद्धवजी, मी तुमचं राजजी तुमचं अभिनंदन करेन. तुम्ही तुमच्या जीवावर ही निवडणूक लढवताय, राष्ट्रवादीची तुम्हाला साथ आहे आणि म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात मुंबईच्या सामान्य माणसाला विश्वासात घेऊन ही निवडणूक लढवल्यामुळे तुम्हाला यश मिळेल, यात माझ्या मनात काही शंका नाही. मी जास्त वेळ न बोलता एवढीच विनंती आपणा सर्वांना करेन की आज आपले अनेक प्रश्न आहेत, सगळ्या मुद्द्यांचा परामर्श मगाशी आदित्यजींनी घेतलेला आहे. पण जेव्हा मुंबईतल्या माणसाला मुंबईचं घर नाकारलं, या भूमिपुत्राला घर नाकारलं तर ठाकरेंची आठवण येते. कंपनीत एखाद्या मुंबईकराला भूमिपुत्राला नाकारली प्रवेश किंवा नोकरी तर ठाकरेंची आठवण येते. मालकाने गैरवर्तन केलं मुंबईकरांच्याशी तर त्यांना ठाकरेंची आठवण येते. आणि मग मुंबई महानगरपालिकेसाठी देखील ठाकरेंची आठवण येते. मी जाता जाता 4-6 प्रश्न विचारतो, मला हो किंवा नाही याचं उत्तर द्या. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का हो? लाडक्या बहिणीचे 1500चे 2100 रुपये झाले का हो? कंत्राटदारांची थकीत बिलं मिळाली का हो? शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना आणली का हो? मुंबईसाठी ठोस काय केलं हो? मग आता मुंबईकर यांना मतदान करणार का? माझं काम झालेलं आहे. मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब.